या संगमनेर तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी कधी जातीपातीचं राजकारण न करता त्यांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र ठेवून सर्वांना एकत्र करून ह्या संगमनेर तालुक्याचा विकास हा मोठ्या ताकदीने ह्या संगमनेर तालुक्यामध्ये केलेला आहे। त्यांचा विकास करत असताना कारखाना असन, शिक्षण संस्था असतील, रस्ते असतील, पूल असतील, अनेक त्यांचे विकासाचे कामं सांगता तुम्हाला एक दोन शब्दात तर सांगताच येणार नाही, त्यांना दिवस पण पुरणार नाही असे बाळासाहेब थोरातांनी हे कामं या संगमनेर तालुक्यामध्ये केलेत। पण नवी जे सरकार आलेलं आहे का ते जातीवादी सरकार का ते जातीपातीवर भांडण लावून आरक्षणावरून भांडण लावून ते त्यांचे राजकीय पोळी भाजण्याचं काम ते नक्की करत आहे। आता जे सत्तेमध्ये या ठिकाणी आमदार आहे अजूनपर्यंत आम्ही बघितलं जसे विद्यमान आमदार ह्या तालुक्यामध्ये आले तर अजूनपर्यंत कुठला निधी आला आणि कुठलं काम झालं आहे असं तर काही आम्हाला कुठं आठवत नाही। आम्ही जरी बाळासाहेब थोराताचे असेल तर आम्ही आता आमच्या साहेबांनी आम्हाला एक शिकवलेलं आहे का लोकप्रतिनिधी म्हणून आता त्यांची निवड झाली पण त्यांनी कामं करावं एवढं आमची सर्वांची इच्छा आहे, परंतु आम्हाला कुठलं काम दिसत नाही। आमच्याच कामावर अतिक्रमण करून ते कामं दाखवतात एवढंच बोलतो। म्हणजे थोडक्यात क्रेडिट चोरतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, क्रेडिट चोरत आहे समोरच आहे। हे जे कामं जे आहे ते लागलेलं दिसतंय यांच्या प्रयत्नातून त्यांच्या प्रयत्नातून। तर हे कामं पूर्वीचे मंजूर झालेले आहेत। यांनी फक्त काय केलं आहे, एखाद्या कामाचं आमदार असो किंवा खासदार असो मंत्री असो त्या गावामध्ये काम जर उद्घाटन वगैरे करायचे असले तिथला सरपंच प्रथम नागरिक असतो, त्याला सांगावं लागतं, तिथलं सदस्य सांगावं लागतं, सदस्यांना सांगावं लागतं। यांना कुठल्याही प्रकारचं न सांगता उद्घाटन वगैरे केलेले आहे। आणि हे सगळे जे कामं दिसतात तुम्ही तिकडे थोडंसं त्याचं पण हे काढून घ्या, हे कामं सगळे नामदार बाळासाहेब थोरातांनी मंजूर केलेले आहेत। त्याचं श्रेय आत्ताचे आमदार जे आहेत ते घेत आहेत। धन्यवाद मित्रांनो, एकंदरीतच संपूर्ण कामाचा जर आपण मोजमाप करायला गेलो तर कुठेतरी या ठिकाणी नागरिकांची प्रतिक्रिया आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। मग ते मतचोरीवरती त्यांचं या ठिकाणी म्हणणं असेल किंवा मग कामाच्या बाबतीत असेल, हे म्हणणं आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। हे म्हणणंच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जातं आहे।